तर्क आणि प्रेम एकमेकाच्या विरोधी आहेत. प्रेमामध्ये तर्क नाही चालत. आणि जेव्हा आपण तर्क करतो त्यावेळेस प्रेम हे क्षय पावत. त्याचं कारण काय आहे? तर्क हा बुद्धिगत आहे आणि प्रेम हे हृदयगत आहे. बुद्धीला मर्यादा आहे आणि प्रेम आहे, भक्ती आहे, हे कसं आहे? अमर्याद आहे, अनंत आहे. म्हणून ह्या सगळ्या सृष्टीमध्ये तुम्ही जिथे बघाल, जिकडे तुमची नजर जाईल, त्या सगळीकडे काय आहे? प्रेम भरलेलं आहे, भक्ती आहे. म्हणून आपल्याला गुरुदेव काय सांगतात की तर्कामध्ये पडू नका. कारण काय होते, आपण तर्क करतो, एखाद्या गोष्टीवर आपण ठाम राहतो आणि काही वेळानं त्याच गोष्टीचं आपल्याला पुन्हा त्याचंच खंडन करावं लागतं. असं होतंय ना. एखादी गोष्ट आहे, आपण ठाम राहिलो त्याच्यावर, मग काही विवाद होत असताना पुन्हा त्यालाच आपल्याला त्याच्यावर खंडन करावं लागतं. ह्याचं कारण काय आहे? हे बुद्धिगत आहे आणि बुद्धीला एक मर्यादा आहे. आणि भक्ती आणि प्रेम जे आहे ते बुद्धीच्याही पलीकडचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारच्या बुद्धीनं तुम्ही त्याचं कुठल्याही प्रकारचं विश्लेषण नाही करू शकत. तर्कसंगत गोष्टी असायला पाहिजेत. काही काही ठिकाणी तर्क असणं आवश्यक आहे, परंतु जेव्हा प्रेमामध्ये असतो आपण त्यावेळेस ठिकाणी तर्क नाही चालत. आणि प्रेम भक्ती हे कसं आहे? फलस्वरूप आहे, है की नाही? तर्कामध्ये फलस्वरूप नाही आहे. तिथे काय आहे? नुसताच वादविवाद आहे. आणि मग तो वादविवाद करत करत आपण कधी वितंड वादामध्ये जाऊ हे आपल्याला पत्ता पण लागत. म्हणून आपल्याला काय सांगितलेलं आहे की भक्तीचा मार्ग अवलंब, ठीक आहे ना. मग भक्तीचा मार्ग अवलंबत असताना एक हे तर्क कसा चालत नाही ह्याचं एक छान उदाहरण दिलं गुरुदेवांनी. की एक व्यक्ती होता. तर गुरुदेवांच्या सानिध्यामध्ये आलेले एक संत होते. ते संत आपल्या मिलिटरीमध्ये होते. त्यांना युद्धाच्या वेळेस गोळी लागली आणि नंतर मग ते रिटायर झाले. आणि त्यावेळेस जेव्हा त्यावेळेस ते बेशुद्ध अवस्थेमध्ये होते, तिथे त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. म्हणजे बघा, त्या ऍक्सिडेंटमुळं त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. आणि मग ते पुढे आपलं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवायला लागले. तर त्यांना गुरुचं महत्व सांगत असताना कसं सांगितलं की पूर्ण ज्ञानी असून सुद्धा त्यांना गुरुची आवश्यकता होती. आणि त्यामुळे ते एका गुरुकडे गेले. 10 दिवस त्या गुरुचं सगळं उपदेश ऐकला, गुरुचा आशीर्वाद घेतला आणि मग दिल्लीला आले. पण त्यांनी एक खूप चांगलं ज्ञान काय सांगितलं की आपण पुस्तकाची पानं पुढे पुढे उलगडली पाहिजेत. एक एक पान फेरलं पाहिजे. पाणी आहे, वाहायला पाहिजे, है की नाही? नाहीतर काय होते, पाणी हे वास यायला लागते, सडून जाते. तसंच आपल्या जीवनाचं आहे. जीवन हे कसं आहे? पाण्यासारखं वाहत गेलं पाहिजे. काही वेळेस आपण एखाद्या काही प्रसंगानुसार कुठल्या घटनेनुसार आपण त्या ठिकाणी अडकून पडतो. पण तिथे न पडता आपण पुढे पुढे जात गेलं पाहिजे. ते सगळं जे काय आहे ते समर्पित केलं पाहिजे. आणि ह्या ठिकाणी महत्व कशाला आहे?
समर्पणाला जास्त महत्व आहे. तुम्ही सगळं काही समर्पण करा. तुमच्यातला राग आहे, तुमच्यातला द्वेष आहे, प्रेम आहे, त्यानंतर तुम्हाला जो लाभ मिळालेला आहे किंवा काही नुकसान झालेलं आहे किंवा काही तुमच्या ह्याच्यामध्ये दुःख आलेलं आहे, हे सगळं काय करायचं? समर्पण करायचं. म्हणजे काय होते? आपण प्रवाहित होतो. आणि असं प्रवाहित होणारं जीवनच आवश्यक आहे. तरच आपल्यामध्ये भक्ती किंवा प्रेम जे आहे ते आपल्या आतमध्ये उपजते आणि मग त्यामध्ये रसमयता येते. तर्कामध्ये वृक्षता आहे आणि भक्तीमध्ये काय आहे? प्रेमामध्ये काय आहे? रसमयता आहे. आणि जीवन हे रसमय असलं पाहिजे असं आपल्याला गुरुदेवांनी सांगितलंय. आणि त्याच ह्याच्यामध्ये ते जे गुरु होते, तर त्यांच्याकडे एक येत होता, एक त्यांचा त्यांचा एक डिसापल. तर हे उदाहरण सांगताना भक्तीमध्ये तर्क कसा नाही चालत ह्याचं अतिशय चांगलं उदाहरण. म्हणजे त्याचं लग्न झालं, त्याची पत्नी त्याला सोडून निघून गेली, दुसऱ्याबरोबर गेली, तरी हा तिच्यासाठीच सगळं काही करायचा. तिला जेवायला नेऊन द्यायचा. त्याच्यानंतर तिनं काही मारलं केलं काही झालं तरी ते तिच्याकडेच पुन्हा पुन्हा जायचं. म्हणजेच हे जे प्रेम आहे, हे जे भक्ती आहे, हे कुठल्याही तर्कामध्ये बसत नाही. ठीक नाही? नाहीतर मग आपण तर्कानं जर त्याचा विचार केला असता, बुद्धीनं जर विचार केला असता, तर मग एवढं सगळं करत असताना, एवढे तिच्यावर अन्याय करत असताना तो वारंवार तिथे जायचं काय आवश्यकच नाही. आणि एखादा बुद्धी लावून एखादा करणारा असला असता तर तो एक दोनदा गेला असता, पुन्हा गेलाच नसता. बरोबर आहे की नाही? म्हणजेच काय? भक्तीमध्ये तर्क नाही चालत. मग काय करायचं? तर आपल्या जीवनात आलेले जेवढे काय प्रसंग असतील, जे जे काय आलेलं असेल, तर त्यासाठी काळाची प्रतीक्षा करायची. आपल्या इच्छेनुसार जे जे काय व्हायचं आहे ते होण्यासाठी आपल्याला प्रतीक्षा करावी लागते. आणि एकही क्षण वाया नाही घालवायचं. भक्तीमध्ये रममान व्हायचं, प्रेमामध्ये रममान व्हायचं. एकही क्षण आपला वाया नाही गेला आणि प्रतीक्षा केली पाहिजे. केव्हा ना केव्हा तरी ते नक्की मिळणारच आहे. हा दृढ विश्वास ज्याच्यामध्ये असतो तो प्रेमी आहे, तो भक्ती आहे, तो भक्त आहे. आणि अशा प्रकारची जी भक्ती आहे ती आपल्या पूर्ण सृष्टीमध्ये, पूर्ण जीवनामध्ये आपल्या जीवनाला मोक्षाकडे घेऊन जाण्यासाठी उपयोगाची आहे. मग त्यासाठी आपण साधना करतो, साधना केली पाहिजे. त्यानंतर ज्ञान प्राप्त केलं पाहिजे, है की नाही? मग ज्ञान प्राप्त करतो, आपण कर्म करतो, साधना करतो. पण ह्या आपण कर्म करतो, साधना करतो, है की नाही? आणि भक्तीचा जो मार्ग आहे तो अवलंबतो. तर ह्या सगळ्यांमध्ये श्रेष्ठ काय आहे? तू इथे ये माझ्यासोबत. ह्यामध्ये श्रेष्ठ काय आहे? भक्ती श्रेष्ठ आहे. कर्म, साधना, त्याच्यानंतर योग, या सगळ्यांमध्ये श्रेष्ठ भक्ती आहे. कारण भक्ती ही फलस्वरूप आहे. जय गुरुदेव.